टाटा पॉवर विरोधातील आमरण उपोषण स्थगित, सुधाकर घारेंच्या आंदोलनाला मोठे यश. कर्जत तालुक्यात भिवपुरी येथे टाटा पॉवर कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू होते. स्थानिक नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण छेडण्यात आले होते. 12 तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचा मोठा पाठिंबा लाभला होता. उपोषण स्थळी सतत नागरिकांची गर्दी होत असल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर टाटा पॉवर व्यवस्थापनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर हे आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळपासून आम्ही 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं. त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय, स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिंगमुळे त्यांच्या घरावर होत असलेले, घराला जात असलेले तडे असतील, त्यांना होत असलेला त्रास असेल, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो. टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी 4 मिटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमच्या मार्गी लावलेले आहेत. आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत. त्याच पद्धतीने ज्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही काय नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे. त्याच पद्धतीने धनगरवाडा असेल, दोन्ही कातकरवाडे असतील आणि तापकीरवाडे असेल, यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी 8 दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्याचा ते आपल्याला शब्द दिलाय. आणि मला वाटतंय या टाटा कंपनीने दिलेला हा शब्द आहे, तो शब्द ते पूर्ण करतील. आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू. पण असा एक विश्वास आहे की आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली, त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे. आणि त्यामध्ये ग्रामस्थ असतील आणि परिसरामधील सर्व लोक असतील, हे सर्व लोकांना एक समाधान मिळालं आहे. त्यामुळे आज आम्ही आमचं आव्हान थांबलेलं आहे. दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी सुधाकर घारे यांनी दिला. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मागण्या मान्य झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.